इथे मला जायचं होतं पार्लरमध्ये. त्याआधी म्हटलं पार्लरमध्ये जाता तर रस्त्यामध्येच गिरणी होती, त्यामुळे त्रिश आणि मी दोघांच्या हातामध्ये डब्बे होते. बाजरीचं दळण होतं आणि डाळ दळायची होती. म्हटलं चला जाता जाता गिरणीमध्ये ठेवू, एका कामात दोन कामं. घरी आले पार्लरमधून, त्यानंतर मग छान असा चहा घेतला आणि त्रिशला पण चहा चपाती खायची होती म्हणून त्याने सुद्धा चहा घेतला. त्यानंतर त्या दिवशी काही शूट करणं झालं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी हे शूट केलं. तर मंदिर छान असं पुसून घेतलं स्वच्छ, घरातच स्वच्छ केले होते, मंदिर राहिलं होतं आणि देवपूजासुद्धा छान करून घेतली आणि देवसुद्धा घरगुती साहित्यामध्ये मी घासून घेतले होते. तर घरगुती साहित्यामध्ये देव कसे घासायचे ह्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. पाहिला नसेल तर खाली त्रिकोण दिलेला आहे, तर त्रिकोणावरती क्लिक करून पाहू शकता. तर आज आहे भोगी आणि इकडे माझा भोगीचा स्वयंपाक चालू होता. अर्धा स्वयंपाक माझा झाला होता, मी त्यांना डब्बासुद्धा करून दिला होता. आज त्यांना लवकर शाळेत जायचं होतं त्याच्यामुळे. आणि इथं मी भाकरी केली होती तीळ लावून, तर बाजरीची खूप छान भाकरी लागते आणि तीळ लावल्यावर तर खूपच मस्त. आणि इथं मी भोगीची भाजी, सगळी भाजी मिक्स करून भाजी करून घेतली होती, खूप छान लागते. आणि नैवेद्याचं ताट पण भरून घेतलं होतं. माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. चला इथंच एंड करते, बाय.